पडला. आणि खरं आहे बरं, रायगड अजून कठीण आहे. माणसं अजून रायगड चढू नाहीत शकत, माणसं रोपवेनेच जातात. मग माणसाला रायगड चढता येत नाही. एवढे मोठे बलाढ्य 2 हत्ती महाराजांनी गडावर नेले कसे? हेनरी ऑक्झेंडनला अजून उत्तर याचं मिळालं नाही. मी तुम्हाला सांगतो आता. 1662 साली शहाजीराजे कर्नाटकातून ज्यावेळी महाराष्ट्रात आले त्यावेळी येतानाच हत्तीची 2 छोटी पिल्लं घेऊन आले. ती पिल्लं असतानाच रायगडावर नेली. ती मोठीच गडावर झाली, त्यामुळे मोठा हत्ती गडावर न्यायचा विषयच नाही आला. हेनरी ऑक्झेंडन भेटला तर त्याला तेवढं सांगून टाका, बाबा असं असं झालंय. पण 1662 साली महाराष्ट्रात आल्या शहाजीराजांना माहिती होतं रायगडावर या स्वराज्याचा राज्याभिषेक होणार आहे, मिरवणूक निघणार आहे, ऐरावत हवेत. 62लाच हत्ती रायगडावर नेलेत. सामान्य माणसाकडं दृष्टी असते आणि नेतृत्वाकडं दूरदृष्टी असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीतनं उभा राहिलेलं हे स्वराज्य आहे. इंग्रजांच्या नजर कैदेत असणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या हाती शिवचरित्रला, आणि त्या शिवचरित्र वाचताना त्यांची नजर आग्र्याहून सुटका या प्रकरणावर रेंगाळली. जणू महाराजांच्या चरित्रातून त्यांना प्रेरणा मिळाली आणि महाराजांसारखेच वेषांतर करत नेताजी सुभाषचंद्र बोस देशांतरकर्ते झाले. बाहेर जाऊन त्यांनी आझाद हिंद फौजेची उभारणी केली आणि आपल्या आझाद हिंद सैनिकांना त्यांनी स्वातंत्र्याचा महामंत्र सांगितला. या देशाला स्वातंत्र्य देणारा आणि मिळालेलं स्वातंत्र्य टिकवणारा एकच महामंत्र आहे, आणि त्या महामंत्राचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार तुमच्या माझ्या मनामध्ये संस्कार म्हणून रुजावा, आचार म्हणून कृतीतून यावा, आणि शिवप्रभूंना अपेक्षित असणारं सुराज्य या मातीमध्ये अवतरावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो.